मित्रांनो नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर माझा फोन कंटिन्यूस 2-3 दिवस झाले म्हणजे तो थांबतच नाही आहे. कोणी विचारतं अरे विक्रांत, महाराष्ट्रात काय पॉलिटिकल धमाका होतो आहे का, परत भूकंप होतो आहे का, आपले मुख्यमंत्री दिल्लीत चालले का, आणि जर दिल्लीत गेलं तर काय मंत्रिपद मिळणार, त्यांचं महत्त्व कसं टिकणार, मग इथे महाराष्ट्रात कोण होणार, अशा काय काय कुजबूज लोक आपापले रूमर्स पसरवत आहेत. आणि काही गोष्टी त्यांना वाटलं असेल की नाही ह्या इन्सिडेंटमुळे असं होऊ शकतं. कारण काय झालं, खूप भेटीगाठी झाल्यात लोकांच्या. कोणी लेट नाईट फ्लाईट्स पकडून दिल्लीला गेले, कोणी इकडे लेट नाईट वर्षा बंगल्यावर भेटायला आले, कुठे पवारसाहेब विधानभवनात पोचले. तर अशा काही मागच्या एक आठवड्याच्या सगळ्या पॉलिटिकल सर्कस मी म्हणतो त्याला, ते सगळं सुरू असताना आणि काय होणार, कारण देवेंद्र फडणवीसांनी एक फार मोठे स्टेटमेंट केलं, सुप्रिया सुळेंनी एक फार मोठं स्टेटमेंट केलं, आणि ओव्हरऑल हे सगळं बघता म्हटलं यार आपण आता थोडंसं विचारलं पाहिजे काय सुरू आहे, आणि तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा मी प्रयत्न करतो. होप तुम्हाला ते आवडेल आणि क्लॅरिटी ऑफ थॉट्स येतील. तर जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवारांचे नामदार, ते देवेंद्र फडणवीसांना रात्री वर्षा बंगल्यावर लेट नाईट भेटले. तिकडनं एक चर्चा. विनोद तावडे यांना भेटले, जयंत पाटलांना भेटले. पवारसाहेब आपलं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनात आले आणि आपल्या पार्टीचे सगळे खासदार आमदार जेवढे असतील त्या सगळ्यांची मीटिंग त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात घेतली. आणि एकनाथ शिंदे आले, त्यांनी तो पुष्पगुच्छ दिला त्यांना, आणि तो फोटो फार व्हायरल झाला. ती एक घटना घडली. तिसरं, जेव्हा जयंत पाटील इथे भेटले देवेंद्र फडणवीसांना, तर त्याच्याच आदल्या दिवशी की नेक्स्ट दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आपले 6 खासदारांना घेऊन. तर हे सगळं सुरू असताना नेमकं काय झालं आहे, तर मला असं वाटतं हे सगळं घडवून आणलेलं आहे फार प्लॅनिंगच्या तरीकेनं. आणि त्यात काही असं, सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला क्लिअर करून देतो, देवेंद्र फडणवीस कुठेही जात नाही. माझ्या म्हणजे जेवढं मला कळतं राजकारणातलं, किंवा मी जे मोठ्या लोकांशी बोलतो, आपण तर खूप लहान सामान्य पत्रकार आहे मी, पण मी ज्या खूप इंटेलेक्च्युअल लोकांशी बोलतो, काही त्यांच्या भाजपच्या नेत्यांशी बोलतो, संघाच्या लोकांशी बोलतो, काही दुसऱ्या पार्टीजच्या लोकांशी बोलतो, देवेंद्र फडणवीस जाणार नाही. 2029 लोकसभेशिवाय देवेंद्र फडणवीस अगदी गेले तर एखाद 6-8 महिन्याआधी जातील, आणि मग तेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील असं मला वाटतं, जे नेहमी प्रोटोकॉल असतो तो अलाईस बरोबरचा. तर नंबर 1 हे कुठे जात नाही. नंबर 2, जयंतराव का बरं भेटले देवेंद्रजींना, तर आता असं आहे की केंद्रात आता पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे पार्लिमेंटचं 21 जुलैपासून, 1 महिनाभर चालणार आहे. 3-4 मोठी बिलं येणार आहेत त्यात. ते डिलिमिटेशनचं आहे, दुसरं वुमेन्स रिझर्वेशन बिल आहे 33%चं, आणि तिसरं वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन असं ते बिल येणार आहेत. तर आता तुम्हाला माहिती आहे 2/3 मेजॉरिटी लागते पास करायला दोन्ही हाऊसेसमध्ये, अपर हाऊस आणि लोअर हाऊस, लोकसभा आणि राज्यसभामध्ये. त्यात पुरेसे नंबर नव्हते, म्हणून उद्धव ठाकरेंचे 6 MP यांनी 6 खासदार एकनाथ शिंदेंनी आणले. दुसरं, आता त्याच एकनाथ शिंदेंची नजर राष्ट्रवादीच्याही खासदारांवर आणि आमदारांवर आहे. मी अगदी तुम्हाला फ्रँकली सांगतो, ते लोकही काफी एजवर आहेत, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार खासदार. म्हणजे मला माझ्या सूत्रांनी सांगितलं आहे की ते सगळे एकदम चंचल झालेत आता, कारण कामं होत नाही आहेत, त्यांना पैसे मिळत नाही आहेत, फंड्स मिळत नाही आहेत, वगैरे वगैरे, अशी माझी IQ माहिती आहे. तर अमित भाई आणि मोदींनी सांगितलं असेल की बाबा हे बिलं हवे, तर तुम्ही ताबडतोब आता कोणता आपला जवळचा पक्ष जो आपल्याकडे कधीही येऊ शकतो, शरद पवार गट. मग मला असं वाटतं ते तिकडनं कनेक्शन झालं असेल. आणि पवारसाहेब आहे, त्यांना लक्षात आलं की बॉस आज यांना माझी गरज आहे, मी माझ्या करिअरच्या फॅग एंडला आहे, मी का बरं आता नेगोशिएट नाही करायचं, विच इज फेअर. म्हणजे त्यांनी आपलं पॉलिटिक्स समजलं की बॉस यांना माझी गरज आहे, तर मी पण माझी गरज सांगतो ना. म्हणजे मी जर आज सुप्रिया सुळे असतो, म्हणजे सुप्रिया ताईंच्या जागी मी असतो, तर मी सुप्रिया ताईंनी म्हणजे मी सुप्रिया म्हणून सांगितलं असतं की बाबा यांना आपण आपल्या 11 खासदार आहेत, त्यांच्या 11च्या खासदारांचं आपण हे देऊ, समर्थन देऊ, फक्त मला केंद्रात मंत्री करायचं, इकडे सुनेत्राताईंना राष्ट्रवादी चालवू द्या,
आणि तिसरं पार्थला दिलंच आहे राज्यसभा. तर आणि पक्षाची सगळी जबाबदारी माझ्याकडे द्या. ही सुप्रिया सुळेसाठी चालून आलेली अतिशय इम्पॉर्टंट आणि काय म्हणतात त्याला मोस्ट इम्पॉर्टंट गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अहो त्या 5 वेळा खासदार राहिल्यात आत्तापर्यंत, एकदाही मंत्री झाल्या नाही आहेत. तर ही एक त्यांच्यासाठी लास्ट ऑपॉर्च्युनिटी इज वॉट आय फील. कारण यानंतर काही मला असं वाटत नाही मोदी आणि अमित शहांना समर्थनाची गरज पडेल इतर लोकांकडनं. दुसरं एकनाथ शिंदे थांबूनच बसलेत, कोणाचे खासदार कॉर्पोरेटर काय काय. म्हणजे मी त्यांना तेच म्हणालो आज माझ्या ब्लॉगमध्ये की तुम्ही ते मोस्ट पॉवरफुल पोचर आहात. पोच करतात ना जे रायवल पार्टीजमधनं, की अरे हा थोडा एजवर बसला का याला भेटायला बोलवा. मग ते एकनाथ शिंदे मग ते करून आणतात. आज बघा ना उद्धवजींच्या पक्षाला काय करून टाकलं त्यांनी. आणि तिसरं असं म्हणजे काही जबरदस्ती काही होत नाही आहे, सगळे टॅक्टिक्स असतात. पण याच्यात सगळ्यात मोठं देवेंद्र फडणवीसांनी काय स्टेटमेंट केलं माहिती आहे का तुम्हाला? देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले जेव्हा हे सगळं प्रकार घडला, जयंतराव भेटले, इकडनं सुप्रिया सुळेंनी पण डिलिमिटेशनसाठी पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलं परवा. आणि देवेंद्र फडणवीसांनी अचानक एक मोठी स्टेटमेंट केली. ते म्हणाले महाराष्ट्रातून NDAला पाठिंबा देणारे आता तरी एकही पक्ष महाराष्ट्रात न येणार नाही. याचा अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांना शरद पवार नको आहे, शरद पवारचा पक्ष. कारण त्यांना माहिती आहे कॉन्सिक्वेन्सेस त्यांनी भोगतलेले आहेत. त्यांना माहिती आहे की पुढचं राजकारण काय होईल जर शरद पवारांना एकदा परत संधी दिली तर. पण म्हणून जयंतराव भेटायला गेले ते देवेंद्रजींना की थोडा राग कमी होऊ द्या. मग ते शेवटी कसं असतं, इट्स गिव्ह अँड टेक, सिच्युएशन्स कंडिशन्स. ते मला असं वाटतं देवेंद्रजी आपले काही अटी शर्ती ठेवतील जर त्यांना. कारण हे बघा समर्थन हवं आहे, देवेंद्रजींना निरोप येईल, देवेंद्रजींना मान्य पण करावं लागेल कदाचित. पण देवेंद्रजी आपल्या शर्ती ठेवतील की जर राष्ट्रवादी आमच्या इथे आलं तर मला ह्या सगळ्या गोष्टी हव्यात, या सगळ्या गोष्टी नकोत. कारण ही नोज, कारण आज कसं मुश्किलीने ती सत्ता आणली आहे, कसं झालं आहे सगळं. एनिवेज, तर हे याच्यातलं काही आहे. पण देवेंद्र फडणवीस कुठेही जात नाही. उलट सुनेत्राताईंना कसं असतं बघा, राष्ट्रवादीचं ते सच्चिदानंद सिंग यांनी काहीतरी ते चॅलेंज केलं आहे सुनेत्रा पवारांना की तुम्ही कसं काय पक्षात अध्यक्ष झाल्यात, फलाना डिमकाना ती केस सुरू आहे. तर ते असं म्हणतात की भाजपच्याच लोकांनी फटाका लावून टाकला प्रफुल्ल पटेलांमार्फत की तुम्ही जरा उकसो आहे. ते अस्थिर वातावरण ठेवत राहतात समोरच्या म्हणजे पक्षांमध्ये. फार वरचे लोक फारच दे आर. कारण ते कसं आहे, त्यांना ते त्यांचं काम साधून घ्यायचं असतं आणि ॲट द सेम टाईम कोणीही कोणाला ग्रांटेड घेतलं नाही पाहिजे. तुम्ही बघा एकनाथ शिंदेंना ते वेळोवेळी दिल्लीला जातात, त्यांना त्याचं छान संबंध ठेवत आहेत ते अमित भाईंशी आणि मोदींशी. पण त्यांना DCMच ठेवणार आहेत. लास्ट 6 महिने जर केलं मुख्यमंत्री तर केलं. पण श्रीकांत शिंदेंना छान ते लोक ग्रूम करत आहेत दिल्लीत. तुम्ही बघा श्रीकांत शिंदेचा आता फार कमी संबंध राहतो महाराष्ट्राशी. ते फार त्यांना छान. आणि मी म्हणालच होतो माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये की त्यांना कदाचित कॅबिनेटमध्ये आता यावेळेला जर रिशफल झालं तर त्यांना मंत्रीपद, छान मंत्रीपद मिळेल. शिवसेनेतनं 2 मंत्री जाधवांना पण मिळेल मला असं वाटतं. आणि पण श्रीकांतला चांगलं दे विल गिव्ह हिम अ गुड मिनिस्ट्रियल बर्थ इज वॉट मला वाटतं. सुप्रिया सुळेचाही चान्स असू शकतो. यू नेवर नो, नेवर से नेवर इन पॉलिटिक्स म्हणतात. तर हे असं अचानक अशी ती खिचडी आहे. तर काही असं तुम्ही मीडियाच्या स्पेक्युलेशन, अरे हा चालला, तो कानी झाला, हे झालं, हे आमच्या मीडियावाल्यांना फार सवयी आहेत लावा करायच्या आणि इकडचं तिकडचं ऐकून सांगायचं. असं अजिबात नसतं. आणि बघूया काय होतं कालांतराने. पण देवेंद्र फडणवीस कुठे जात नाही हे शुअर आहे मी. अँड बघूया पुढचं आता काय हे कळेल आपल्याला पुढच्या 15-20 दिवसात की कोणी कोणाचा सपोर्ट मागितला, कोणी कोणाचा सपोर्ट काढला आणि कोणाचे आमदार विना सपोर्टचेच इकडे आले NDAमध्ये. हे आपण लवकरच बघूया आणि मग त्यावर मी सविस्तर चर्चा करेल. तोपर्यंत धन्यवाद मला ऐकल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.